लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तशी लेक. शिंदे से बेर नहीं पर देवेंद्र तेरी खैर नहीं या सुप्रिया सुळेंच्या विधानावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर संतापलेत. जरांगे, शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जातीचे. या लोकांचं राजकारण महाराष्ट्रातील लोकांना समजलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोललं पाहिजे, कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला जातोय, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीनं कसं टार्गेट केलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय. तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं, काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीय वादातून टीका करायची. त्याशिवाय महाराष्ट्रात जे जातीवादाचं विष पेरलं जातंय त्याकडे जनता सुज्ञपणानं बघतीये. पवारांचा फॉर्म्युला आहे पुरोगामीच्या बाता मारायच्या आणि जातीवादावर चर्चा घडवायच्या. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरून उरतील, ते कशातच सापडत नाहीत, म्हणून त्यांच्या जातीवर बोला. लहानपणापासून शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, पवार हे जातीयवादाचे विद्यापीठ आहेत, त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. तसंच जसा बाप तशी लेक असा निशाणाही पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर साधला. पवारांचा एक फॉर्म्युला आहे, पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या. देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले, देवेंद्रजी कशातच सापडत नाहीत, तर मग त्यांच्या जातीवरती बोला. लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तशी लेक. सुप्रिया सुळे पुढे जाऊन हेही बोलतायत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायत.